नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाने 30,000 प्लस जागांची शिक्षक भरती काढलेली आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं पवित्र पोर्टलला प्रेफरन्स कसे द्यावे याबद्दल बऱ्याच शंका आहेत. त्याबद्दलचा हा खास व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स देत असताना एक गोष्ट आवर्जून करणं गरजेचं आहे. ते म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा लॉग इन आयडी वर येतो, लक्षात घ्या, आपण इथे 2025च्या लॉग इन आयडी आल्यानंतर सर्वात महत्वाचं इथे एक मॅन्युअल भेटेल, तुम्हाला इन्फॉर्मेशनचं ब्राउचर भेटेल. इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये तुम्हाला एक गोष्ट आवर्जून भेटणार आहे. तिथे प्रेफरन्स जनरेट करण्यापासून संपूर्ण प्रक्रिया कशी असते ते सगळं सांगितलं जाणार आहे. राहतो विषय असा की आपल्याला ज्या काही आपल्या आरक्षणानुसार, आपल्या विषयानुसार व आपल्याला ज्या काही मार्कानुसार, पण परत तिथे येतंय मार्कानुसार जे काही प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत ते प्रेफरन्स पसंतीक्रम द्यायचे आहे. पसंतीक्रम देत असताना 1, 2, 3, 4 कोणता जिल्हा ठेवायचा, जाहिरातीमध्ये किती जागा आहेत, आपल्या कास्टच्या जागा किती आहेत, ओपनच्या जागा किती आहेत, त्यानुसार आपल्याला मार्क आहेत का, आपण त्या मार्कामध्ये बसतोय का, हे सर्व गोष्टीचा स्वतः सर्वात प्रथम अभ्यास करायचा आहे. फॉर एक्झाम्पल समजा विदाऊटला तुम्हाला 50 शाळा आलेल्या आहेत. किती? 50 शाळा आलेल्या आहेत. विदाऊटला सांगतोय 50 शाळांमध्ये सर्वात आपल्याला मार्काची रेंज काय आहे हे मॅटर करतं. त्यासाठीच ग्रो अकॅडमी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी आपलं ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता. ग्रो अकॅडमी पुणे असं ऍप, ग्रो अकॅडमी पुणे हे ऍप तर डाउनलोड कराच. जाहिराती पाहण्यासाठी एच पुंडे सर जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर आपण सर्व जिल्ह्याच्या म्हणजेच झडपीच्या, मनपाच्या, त्यानंतर इतर काही आदिवासी विभाग आहेत त्याच्या, प्लस त्याच्यानंतर जे काही विद्यानिकेतन याच्या, त्यानंतर प्रायव्हेट स्कूलच्या सर्व जाहिराती या टेलिग्राम चॅनलवर टाकलेल्या आहेत. त्या सुद्धा तुम्ही त्याचा सुद्धा थोडासा अभ्यास करू शकता. समरी म्हणून एका कागदावर तुम्ही या सर्व गोष्टी नोंदवून घ्या. सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या कास्टच्या जागा किती आहेत, आरक्षणानुसार समांतर असाल, महिला असाल किंवा पुरुष असाल, भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल, माजी सैनिक असाल, त्यानुसार जागा किती आहेत म्हणजे इथे लिहायचं. कास्ट, आपल्या कास्टला जागा किती आहेत, ओपन मध्ये सर्वांना एंट्री, ओपन कास्टला जागा किती आहेत, तो रखाना, कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला जायचं आहे, ह्या 50 प्रेफरन्स पैकी कोणत्या जिल्ह्याला पहिला प्राधान्यक्रम द्यायचा आहे, दुसरा द्यायचा आहे, तिसरा द्यायचा आहे, चौथा द्यायचा आहे, याचा सुद्धा विचार जवळपास म्हणजे 50 पर्यंत आपल्याला प्रेफरन्स देता येत, 100 पर्यंत देता येतात. आपल्याला जर 50 शाळा आल्या तर 50 पर्यंत 50 देणं गरजेचं आहे का? विद्यार्थी मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वात प्रथम कुटुंबाशी डिस्कस करा की आपल्याला सोयीस्कर ठरेल का या जिल्ह्यामध्ये नोकरी करायला. सर्वात महत्वाचं, पुन्हा नंतर नोकरी लागल्यानंतर पश्चाताप करून काही उपयोग नाही. आणि तिथे जर एकदा नोकरीवर गेलात, जिल्हा बदली लगेच होत नाही, लक्षात ठेवा. आणि 6वी ते 8वीच्या लोकांची तर बदली होणं शक्य नाही. तुम्हाला त्याच झडपीमध्ये कायमस्वरूपी राहावं लागतं. 1 ते 5च्या ऑनलाईन बदली प्रक्रिया सध्या चालू आहे. पण आता मला सांगा, मी लातूरला जाऊ शकतो का हो? सध्या मी चांगले गुण घेऊन सुद्धा आमच्या मॅडमनी मी लातूरला जाऊ शकतो का? कारण लातूरला जागाच नाहीत ना, असा विषय. मग त्यावेळेस आपण ज्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतोय किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये काम करतोय, आयुष्यभर तिथे आपल्याला नोकरी करणं गरजेचं आहे. त्यासाठी या सर्व गोष्टीचा विचार करून प्रेफरन्स जनरेट करताना या गोष्टीचा विचार करायचा आहे की बाबा आपल्याला आपण कोठे सोयीस्कररित्या नोकरी करू शकतो, ते प्राधान्यक्रम देताना या गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि त्यानुसार विचार करून आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे काही लोक ठाम आहेत की मी करेल नोकरी तर पुण्यातच करेल, करेल नोकरी तर मुंबईतच करेल. त्या दर्जाचे मार्क असतील त्यांना तर ते 100% त्या नोकरीवर पात्र असणार आहेत. हा परत एकदा मुद्दा सांगतोय. अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व गोष्टीचा विचार करून आगामी काळात होणाऱ्या ज्या काही शिक्षक भरतीच्या प्रेफरन्स जनरेशन मध्ये तुम्हाला सामील होऊन जायचं आहे. आता सध्या स्थितीमध्ये म्हणजे सकाळी आता सकाळचा जर विचार केला तर आता सध्या स्थितीमध्ये अजून जनरेट झालेलं नाही. जनरेट झाल्यानंतर हा जर व्हिडिओ बघत असाल तर या सर्व गोष्टीचा तुम्हाला जाणीवपूर्वक विचार करायचा आहे. आणि मदत लागली तर ग्रो अकॅडमी पुणे हे आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून रजिस्टर करायचं आहे, जेणेकरून जास्त फीस वगैरे असं काही प्रकार नाहीये. 1000, 500, 5000, 10,000
त्याचा काही उपयोग नाही. कोण कुठे जाईल हे कुणाला कळणार नाही, हे सांगतोय मी. कुणालाच कळणार नाही. कुणाचं भावना कुठे आहे, कुठे जाऊन नोकरी करायची आणि कुठे जाऊन नोकरी केल्यानंतर आपल्याला तिथे सोयीस्कर ठरणार आहे, हे फक्त त्या अभिवेतधारकांनाच माहित आहे, बाकी कुणालाच माहित नाही. आणि कुठे हाय लो लेवल मेरिट जाईल, कुठे लो लेवल येईल हे सुद्धा लक्षात येणार नाही. पण डोंगराळ भागातल्या ज्या काही शाळा आहेत, डोंगराळ प्रदेश आहे, जवळपास आता सह्याद्रीचा पट्टा जर बघितला, नगरचा पट्टा असेल, त्याच्यानंतर कोल्हापूरचा पट्टा असेल, सिंधुदुर्गचा पट्टा असेल, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सोलापूरचा काही भाग असेल, अशा ठिकाणी जागा जर चांगल्या आलेल्या आहेतच. नाशिकचा काही, सह्याद्रीचा जेवढा पट्टा आहे त्या डोंगराळ भागामध्ये चांगल्या जागा आहेत. तसेच तुम्ही जर पाहिलं विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये सुद्धा जागा चांगल्या आहेत. पूर्व विदर्भ म्हणजे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये पण जागा चांगल्या आहेत. तिथे जाऊन नोकरी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं नक्कीच कमी मेरिट येणार आहे, नक्कीच त्यांना तिथे न्याय मिळणार आहे. कमी मार्क असतील तरीही तिथे न्याय मिळणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे भाषाविषयी. भाषाविषयी बद्दल बोलूच नको, असा विषय झालाय. भाषा विषयाचं एवढं मेरिट खाली येईल, 70 किंवा 80 जर मार्क असतील तुम्हाला तरीही तुमचं सिलेक्शन असणार आहे. म्हणजे 2 अंकी मेरिटचा जर विचार केला, 2 अंकी मेरिट लागणार, हे जे काही वक्तव्य आहे आपलं पूर्वीपासूनच, ते 70 ते 80 भाषा विषयाचं मेरिट लागेल. इतर विषयाचं लागणं थोडंसं अवघड आहे, म्हणजे 1 ते 5 सुद्धा एवढं खाली येणं शक्य नाहीये. पण भाषा विषयाचं 70-80 वर मेरिट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच इंग्रजी भाषेला जर प्राधान्य दिलं, इंग्रजी भाषेमध्ये म्हणजे 1 ते 5 असू द्या, 7 ते 8 असू द्या, 10 असू द्या किंवा 11वी 12वी, यांचं मेरिट हे 2 अंकी किंवा जास्तीत जास्त 110 मार्काच्या खाली असणार आहे. त्यामुळे तुम्हाला भाषा विषयीच्या विद्यार्थ्यांना खरंच यावेळेस भरतीमध्ये खूप मोठी चांदीच आहे असं म्हणता येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जनरेशन आता लवकर प्रिफरन्स जनरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही लवकरच प्रिफरन्स सुद्धा लॉक कराल. आणि मदत लागली तर नक्कीच आपल्या गृह अकॅडमी पुणे ऍपला व्हिजिट कराल आणि आपल्या टेलिग्रामला सुद्धा व्हिजिट करायचं, जेणेकरून तुम्हाला सर्व ऑथेंटिक जे काही पुराव्यानिशी माहिती असणार आहे, जेणेकरून भरती प्रक्रिया 2017 असेल, 22 असेल आणि आता 25 असेल, या तिन्ही भरत्यामध्ये आपण स्वतः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आपण काही कुठलं डीएड किंवा बीएड केलेलं नाही, पण विद्यार्थ्यामध्ये एवढी इन्फॉर्मेशन आहे, स्वतःची मिसेस सुद्धा लागलेली आहे प्रत्येक प्रोसेसमध्ये. आणि अजून पण सांगतो, मला कोल्हापूर जिल्ह्यामधला डोंगराळ भाग आलेला आहे. मला पण चांगल्या शहरात जायचं आहे म्हटल्यानंतर मी पण विचार करणार आहे की आपल्याला कोल्हापूर मनपामध्ये राहता येईल का, किंवा पुणे मनपामध्ये जाता येईल का, याचा विचार करणार आहे. त्या पद्धतीचे प्रेफरन्स सुद्धा मी स्वतः देणार आहे. त्या प्रकारे अभियोग्यताधारक व शिक्षक सोबतच आहे आम्ही, म्हणजे आम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही. आणि त्यामुळेच तुम्हाला सुद्धा कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही याची मी शाश्वती देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, कॉल एवढे वाढलेले आहेत, कॉल मेसेजला उत्तर देणं शक्यच नाही. त्यामुळे काही लोक आपल्या ऍपवर जे काही रजिस्टर केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना नक्कीच आपल्याकडून मदत दिली जाणार आहे. जय महाराष्ट्र. धन्यवाद.